आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. तिसऱ्या दिवशी उठला परत स्वर्गामध्ये गेला असता तर पेत्र परत मासेच धरत बसला असता. म्हणजे 3.5 वर्षाच्या ट्रेनिंगचा त्याला काय फायदा झाला नसता, काय उपयोग झाला असता. 3.5 वर्ष येशूने त्याला शिकवलं आणि तो जाळं घेऊन निघालेला आहे. मग येशूला माहिती की यांना वारंवार दर्शन देऊन देऊन मला शिकवावं लागणार आहे, त्यांना शिकवावं लागणार आहे कशा पद्धतीने सेवा करावी आणि मंडळी कशा पद्धतीने चालवावी. आणि मग येशू परत नावेमध्ये आला. पेत्रानं नग्न होता, त्यानं अंगरखा डोक्याला बांधलेला होता आणि येशूला पाहिल्यावर परत तो डोक्यावरचा अंगरखा काढला, कमरेला गुंडाळला आणि पाण्यामध्ये त्यानं उडी मारली आणि म्हणतो, प्रभू तू आहेस का? म्हणजे येशूला हे माहिती होतं, मी नाही तर यांच्यामध्ये नग्नता असणार आहे. मग येशू ख्रिस्ताना पुन्हा या 40 दिवसामध्ये वेगवेगळ्या माध्यमातनं या शिष्यांना, तुम्ही शिष्य का आहात, ऐकावर का, तुम्ही शिष्य का आहात, म्हणजे 500 लोकांमधनं 12 लोकांना त्याने निवडलं तर तो त्यांना सांगतो, तुम्ही 12 जण का आहात, का तुम्ही माझे शिष्य आहात, बाकीचे लोक नाहीत पण तुम्ही माझे शिष्य का आहात, ही गोष्ट त्यांना समजायला पाहिजे होती. म्हणून चर्च मध्ये आज जे मंडळी, तुमची 19 वर्षाची मंडळी, काहीतरी मला ऐकलं 19 वर्षाची मिनिस्ट्री आहे, मग तुम्ही या मिनिस्ट्रीचं अंग का आहात, हा मोठा प्रश्न आहे. का तुम्ही या मिनिस्ट्रीचं अंग आहात? तुम्ही जिथं बसलेला आहात ती जागा मुळात बसण्यासाठी नाहीये. ज्या ठिकाणामध्ये तुम्ही आलेला आहात, ज्या मंडळीचे तुम्ही भाग आहात, जेव्हा प्रभू एखाद्या अवयवाची स्थापना करतो, आपलं हे अख्खं शरीर आहे, डोळा आहे, कान आहे, नाक आहे, बोट आहेत, बोटावरती नख आहेत, डोळ्यांवरती पापण्या आहेत, तोंडामध्ये दात आहेत, सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि बायबल सांगतं की चर्च म्हणजे सुद्धा एक शरीरच आहे आणि प्रत्येक अवयवाचं महत्व, या अवयवाचं महत्व कधी तुम्ही विचारलं का स्वतःच्या हाताला? आता तुम्हाला तुमच्या हाताचं महत्व तेव्हा कळतं जेव्हा हात नसतो. तुमच्या डोळ्याचं महत्व तुम्हाला तेव्हा कळतं जेव्हा तुमच्याकडे डोळा नसतो. आता विचार करा, एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य, एखादा सुंदर व्यक्ती आहे, जसं मुलगा बघायला जातो तर वेगवेगळ्या पद्धतीने अँगल लिप, आता नाही पण पूर्वी म्हणायचे चालून दाखव, गाऊन दाखव. मग आम्ही पाहतो की मुलगी बघायला ते म्हणतात की चहा बनवायचा आणि पोहे, म्हणजे शेतावरून भाताची परीक्षा. विचारतात ते कुणी बनवला चहा, व ते सांगतात आमची मुलगी खूप हुशार आहे, चहा खूप छान बनवती. मग पोहे आणल्यावर कुणी पोहे बनवले, म्हणजे ती पद्धत होती की त्या मुलावरती त्यांनी छाप पाडायला पाहिजे. त्याला चालवून दाखवावं लागतं, तिला बोलवून दाखवावं लागतं. का तर या वरानं त्या वधूला पसंत करावं आणि नुसतंच तिला ते बघत नाही. असं लिहिलंय की ज्या वेळेस त्या राणीनं राजासमोर जाण्याचं नाकारलं, तेच राजा म्हटला एका सुंदर मुलीचा शोध माझ्यासाठी करा. मग एस्तेरचा शोध लागला. आपल्याला माहिती आहे ते, का तर तिने तिचं सौंदर्य दाखवण्याचं राणीनं नाकारलं. म्हणजे राजाला सुंदर मुलीची गरज आहे, सौंदर्य पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा सुद्धा आमचा राजा आहे आणि त्याला वधूची गरज आहे, म्हणजे सुंदर दिसली पाहिजे. मग सौंदर्याची व्याख्या नेमकी काय आहे? डोळे बघतात नाही का, मुलगा मुलीला बघायला गेला आणि जर समजा मुलगी तिरकी बघायला लागली ना तर तो मुलगा म्हणतो नको, हेकणी आहे, मला पसंत नाही. मग ते अरे रंग छान आहे, नाक तरतरीत आहे, तो म्हणतो नाही ग, ती बघत तुझ्याकडे होती का माझ्याकडे होती हे मला कळत नाही. म्हणजे सुंदरपणासाठी काही ना काहीतरी एक मानांक ठरलेला आहे, सुंदर पाहिजे.
मग वधू सुंदर असावं, चर्च सुंदर असावं. काय चर्चचं सौंदर्य आहे? मंडळीचं सौंदर्य काय? तुमच्या चर्चचं सौंदर्य काय? कोणती गोष्ट जी मनुष्याला अट्रॅक्ट करते किंवा ख्रिस्ताला आकर्षित करणारी अशी कोणती गोष्ट चर्चमध्ये असावी? कोणती गोष्ट आहे? येशू ख्रिस्त तो वल्लभ आहे आणि तो वधूला नेण्यासाठी येणार आहे. ऐका, या मंडळीला नेण्यासाठी येणार आहे. आता तुमच्या वधूला त्याच्याबरोबर जायचं का नाही जायचं हे तुमच्या वर्तनावरती अवलंबून आहे बरं का. दुसऱ्या भाषेमध्ये मी सांगेल, मुलीचं प्रेम दुसऱ्या मुलावरती असतं आणि मुलगा बघायला येतो त्याच ती एकदम गबाळी राहते का तर त्यांनी मला पसंतच करू नये, तिच्या मनात नसतं. आणि ज्या वधूला वाटतं की नवऱ्यानं आल्या आल्या, मुलानं आल्या आल्या मला पसंत करावं, तर ती पार्लर मध्ये जाते आणि स्वतःचं डेकोरेशन करते, नाही का तर त्याने पहिल्या झटक्यातच पसंत केलं पाहिजे. पण जिच्या मनातच नाही लग्न करायचं, तिच्यासमोर पुष्कळ ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे? ती चांगलंच राहत नाही. आता येशू ख्रिस्त पण आमचा नवरा आहे, वर आहे, तो वधूला बघण्यासाठी येणार आहे. मग वधूनं पण अप टू डेट राहायला पाहिजे ना. गबाळ्यासारख्या वधूला कसं नेणार आहे? वधूकडं कुठलंच आकर्षण नाही. आला वर आला, आता तुमच्या चर्चला बघायला, चर्च एकदम मेल्यासारखंच आहे, अंगात जीवच नाही त्यांच्या, कुठल्या प्रकारची आराधना नाही, भक्ती नाही, काय नाही, काय एकदम मेलेल्या मंडळीसारखी. विचार करा, असलं चर्च वर्गात कसं जाणार आहे? दुसरी गोष्ट, वधूचं बोलणं, वधूचं जे बोलणं आहे ना, बरीच लग्न तुटण्याचं कारण काय माहिती का? जेव्हा एकमेकाशी बोलतात ना तेव्हा कळतं मनात काय, नाही का? बोलल्याशिवाय नाही कळत. म्हणून आता पूर्वी मोबाईल नव्हता म्हणून पटापटा लग्न व्हायचे. आता मोबाईल आला, ते एकमेकाशी बोलायला लागले, स्वभाव कळाले, मग ते म्हणजे वर्षभर बोलले ना, आता मुलीशी लग्न करायला तोंड दिसलं हो, तिचं बोलणं, भाषा कळाली की तिच्या अंतःकरणामध्ये किती क्रूरता आहे. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. तुमचा वल्लभ, तुमचा पती, तुमचा प्रभू येशू ख्रिस्त ज्याला तुम्ही पसंत करणार आहे तो तुम्हाला पसंत करणार आहे. आणि तो तुम्हाला पसंत करत असताना तुमचं सौंदर्य काय? तुमची भाषा. आत्मिक जीवन फार महत्वाचं आहे. आणि ते आत्मिक जीवन जगण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे त्या गोष्टीचा विचार आज आम्ही करणार आहोत. एका माणसाला आत्मिक जीवनामध्ये कसं टिकून ठेवता येईल. आत्मिक जीवन फार महत्वाचं आहे. खांदेऊ नाही का? आत्मिक जीवन जर तुम्ही गमावलं ना, मग तुम्ही या मंडळीचे किती वर्ष सभासद आहेत याला शून्य किंमत राहते. शून्य किंमत राहते बरं का. समजा मी मिनिस्ट्री करतोय आणि माझ्या मिनिस्ट्री संबंधानं मला फार गर्व वाटला, अरे मी 27 वर्ष सेवा करतो. आत्मिक जीवन, आत्मिक जीवनाचं काय? आणि खरा संघर्ष जो असतो ना तो आत्मिक जीवनासंबंधात असतो. आणि आत्मिक जीवनाचा संघर्ष तुम्हाला रोज करावा लागणार, एका दिवसापुरता नसतो, रोज. हा रोज संघर्ष तुम्ही करत असताना काळजी कशाची करत आहात? आम्ही म्हणतो नाही प्रभू लवकर ये, लवकर ये, आणि काही घडामोडी घडल्यावर होतो आता लवकर प्रभू येणार आहे बरं का. अरे लवकर येऊन करतो काय? आहे का तयारी तुमची? आमचं वर्तन, आमचं वागणं, आमचा विश्वास, आमची पवित्रता, आमची शुद्धता, आमचं चांगुलपण, आमच्या इंद्रियावरती आमचा असणारा कंट्रोल, याच्यावरती समजणार आहे की तुम्ही किती तयार आहात. मग एक वचन आम्ही वाचणार, दुसरे करंथीकराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 7 वचन. करंथीकराचं दुसरं पत्र 5वा अध्याय 7 वचन. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते, डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो, आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते.
दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तुमचं चालणं आणि तुमच्या शरीरापासून दूर होणं. ऐका, तुम्ही चालण्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये. जसं आम्ही ऐकलं, तुम्ही 19 वर्ष चालला हो, 19 वर्ष तुमची मंडळी चालली ना. माझं चर्च, माझी मिनिस्ट्री 28 वर्ष लोक माझ्यासोबत चाललेले आहेत. 28 वर्षाचं माझं चर्च आहे. आता माझंही चर्च माझ्या बरोबर चाललं. ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताचे शिष्य 3.5 वर्ष त्याच्या बरोबर चाललेले आहेत. आता इकडं पौलाला जे रहस्य, जे सिक्रेट कळालं, आणि तो पौल काय म्हणतो माहिती का, आम्ही दिसतं त्याच्याप्रमाणे चालत नाही, तर आम्ही काय म्हटलंय, विश्वासाने चालतो. डोळ्याने डोळ्यानं दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे. पहा, फार सुंदर म्हटलेलं आहे. तुम्ही धैर्य धरता, विश्वासानं चालता, आणि म्हटलं आपल्या शरीरापासून अलिप्त होऊन प्रभू बरोबर गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. सगळ्यात चांगली गोष्ट कोणती माहिती का, शरीरापासून दूर जायचं आणि प्रभू बरोबर ग्रहवास करणं. आता सगळ्यात मोठी अडचण जर मंडळीला कोणती असेल तर शरीरापासून दूर जाणं ही सगळ्यात मोठी अडचण आहे. शरीरापासून दूर जाणं. आणि सगळ्या मंडळ्यांमध्ये, जगातल्या सगळ्या मंडळ्यांमध्ये जर खरी समस्या कोणती असेल तर मंडळी दैहिक बनत चाललेली आहे. दैहिक, आत्मिक नाहीये. म्हणून म्हटलं आत्मिक जीवनाची काळजी घ्या. दैहिक जोपर्यंत देहापासून अलिप्त होत नाही. ऐका, जी गोष्ट मी तुम्हाला, क्षमतेच्या पलीकडं देव मंडळीला चालवणार आहे. हेडिंगच तुमचं फार सुंदर आहे, क्षमतेच्या पलीकडं, तुमच्या क्षमतेच्या पलीकडं. आणि तुमच्या क्षमतेच्या पलीकडे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या देहापासून अलिप्त व्हायचं आहे. चर्चला, मंडळीला. आता चर्चला म्हणजे बिल्डिंगला नाही, चर्च म्हणजे बिल्डिंग नाहीये, हे झाली इमारत. आता नुसती इमारत असती तर इथं कोणी प्रार्थनेला आलं नसतं, परंतु लोक एकत्र येतात तेव्हा ते चर्च झालं, ती मंडळी झाली. आणि ही मंडळी जेव्हा एकत्र येते, चर्च जेव्हा एकत्र येतं, चर्चच्या एकत्र येण्याची जी ताकद आहे त्या ताकदी संबंधाने मी पाहत असताना, कोण मंडळी म्हणून एकत्र येताना त्या मंडळीमध्ये असणारे लोक, या लोकांमधली समस्या काय, तुम्ही दिसतं त्याप्रमाणे चालता. आणि पौल काय म्हणतो माहिती का, आम्ही दिसतं त्याप्रमाणे चालत नाही तर कसं चालतो, कसं चालतो, जोरात बोला, कसं चालायचंय. आणि त्याचा पहिला नियम काय, देहापासून अलिप्त होणं. विश्वासानं चालण्याचा जर पहिला नियम कोणता असेल तर तुम्हाला तुमच्या देहापासून अलिप्त व्हायला पाहिजे. आणि मनुष्य सगळं करतो पण देहापासून तो कधीच अलिप्त होत नाही. शास्त्र काय सांगतं गलतीकराच्या पत्रामध्ये, आत्म्याच्या प्रेरणेनं तुम्ही चाला म्हणजे तुम्ही देहापासून अलिप्त व्हाल. जर तुम्ही देहामध्ये चालला तर तुम्ही क्षमतेच्या पलीकडे जाऊन काही करणार नाही. ऐका बरं का, तुम्हाला किती समजतं माझ्या लक्षात येत नाही, पण काही गोष्टी आज तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या देहापासून अलिप्त व्हाल, बॉडीपासून अलिप्त होणं, प्रत्येकाला शरीर आहे आणि तुमचं शरीर फोर्स करत असतं की जे तुम्हाला दिसतं त्याप्रमाणे तुम्ही चालावं. एक लिमिटेशन्स आहेत तुमच्या शरीराला. जसं पेत्राला या लिमिटेशन्स मनानं प्रभू बोलला, तू म्हातारा होशील आणि तुला चालता येणार नाही, त्यावेळेस कोणीतरी येईल तुझा झगा तुला घालेल आणि तुला इच्छा नाही तिकडे तुला मी घेऊन जाईल. तुझ्या बॉडीला लिमिटेशन्स असणार आहे. आणि पौल सुद्धा आपल्या शरीराकडे बघेल आणि त्या लिमिटेशन मध्ये राहून तो म्हणेल की आता मी थकलो, आता याच्या पुढे मी सेवा करू शकणार नाही.
तुमची चर्च म्हणून, तुमची बॉडी आहे, तुमचा विश्वास आहे. तुमची बॉडी हाच तुमचा विश्वास आहे. तुमचं शरीर हा तुमचा विश्वास आहे. माझ्या संबंधाने विचार कराल तर माझ्या डोक्यामध्ये मी कुठपर्यंत सेवा करणार हे ठरलेलं असतं. माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहे की बाबा चला 70 वर्ष 75 वर्ष माझा घसा कुठपर्यंत साथ देईल तोपर्यंत मी सेवा करेल, त्याच्यानंतर नाही मला जमणार, हे डोक्यामध्ये असतं. पण काही सेवकांना जर तुम्ही बघितलं, इव्हन बिलीग्रॅमचं जर तुम्ही बघितलं तर तो व्यक्ती 99 इयर्स पर्यंत 99 वर्षपर्यंत सेवा करू शकतो. का? कारण क्षमतेच्या पलीकडे जाऊन देव तुम्हाला वापरत असतो. क्षमतेच्या पलीकडे. आणि आज रात्री ही गोष्ट मी तुमच्या मनामध्ये उतरू इच्छितो. तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या पलीकडे जायचंय. तुमची क्षमता आहे आणि तुम्ही जे तुमची बॉडी तुम्हाला सांगतं त्याच्यावर नाही विश्वास ठेवायचा. जोरात आमेन म्हणाल का? तुमची बॉडी तुम्हाला सांगते. उदाहरणार्थ, गल्ल्यात त्याला पाहिल्यावरती दाविदाची बॉडी त्याला काय सांगणार आहे? अरे एवढा मोठा गल्ल्यात याला कसं काय मी विजय दे, याच्यापासून मी कसा विजय मिळेल? पण तो क्षमतेची, तो मी दिसतं ते बघत नाही. मी माझ्या बॉडीपासून अलिप्त होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीपासून अलिप्त होता तेव्हा गल्ल्यात जमिनीवरती पडलेला असतो. पण जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही राहता त्या गल्ल्यात तुम्हाला भीतीदायक वाटत असतो. बॉडीपासून अलिप्त व्हा, शरीरापासून अलिप्त व्हा. तुमच्याकडे लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. आणि देवाला तुमच्या क्षमतेच्या पलीकडे काहीतरी करायचं असतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? देवाला नेहमी बियॉन्ड युअर थिंकिंग म्हणजे तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला वापरायचं असतं. तुमच्या विचारांच्या पलीकडे, बरं का? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला तुमचं शरीर, तुमचे डोळे, तुमचं एज्युकेशन, तुमची आर्थिक बाब, तुमची शारीरिक क्षमता, तुमच्या ओळखी पाळखी, तुमचं वय, या सगळ्या गोष्टी तुमची बॉडी तुम्हाला सांगते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीकडे पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की याच्या पलीकडे मी काही करू शकणार नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या देहापासून अलिप्त होता, त्यास कालेब काय म्हणतो माहिती का? मी 40 वर्षाचा होतो त्यास मोशे बरोबर चालत होतो. आज मी 85 वर्षाचा आहे पण मला पर्वत द्या. का? तर बॉडीच्या पलीकडे जाऊन त्याने विचार केलेला आहे. पलीकडे जाऊन विचार करा. तिथंच असं खेळत बसायचं नाही आत्मिक जीवन. बऱ्याच लोकांना आत्मिक जीवनामध्ये नुसतं खेळत बसायला आवडतं. काय खेळत बसायचं? आलो चर्चमध्ये रविवारी, बसलो, गेलो, काही आत्मसात केलं नाही. पण काही लोक त्यांच्या बॉडीच्या पलीकडे जाऊन गोष्टी करतात. एक एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 17वा अध्याय आणि त्याची 15 पासून 19 पर्यंतची वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 17वा अध्याय 15 ते 19. हा. मग देवानं अब्रामास सांगितलं, तुझी बायको साराय, हिला यापुढे साराय म्हणायचं नाही, तर तिचं नाव सारा होईल. मी तिला आशीर्वादित करेन. एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईल. मी तिला आशीर्वादित करेन. तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील. तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय? अब्राम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झालं. मग देव म्हणाला, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल. तू त्याचं नाव इस्हाक ठेव. काय डिस्कशन चाललंय? कधी कधी देव या व्यक्तीविषयी आम्ही विचार करताना आम्ही एवढं घाबरून त्याच्यासमोर जातो. आम्ही एवढं बिचकत त्याच्यासमोर जातो. काय प्रभू समोर बोलावं, काय प्रभू समोर जावं आणि कशा प्रकारची भाषा बोलावी. पण बायबल सांगतं की देव सगळ्या घरगुती गोष्टी तुमच्याशी बोलत असतो.
प्रेस लॉर्ड म्हणाल का? मला कोणीतरी फोन करताना ते होते. पहिल्यांदा बऱ्याच वेळ हसतात, मग माझं डोकं फिरतं. का तुम्ही फोन केला आणि तुम्ही हसायला लागला. मग मी म्हणतो काय हसता, तुम्हाला कळत नाही पटकन माझ्याशी काहीतरी बोलव. नाही हो, तुमच्या समोर काय बोलव याच टेन्शन यायला लागलं. कारण तुमच्या सारख्या माणसाशी बोलायचं तर एक मनावरती दडपण यायला लागलं. मग मी विचार करतो, अरे मी ज्याचा प्रचार करतो त्या व्यक्ती संगती बोलताना माणसाला एवढा विचार करतो, आणि ज्याचा प्रचार करतो तो तर सगळं घरगुती बोलत असतो. अब्रामाशी घरगुती बोलायला लागला. त्याला बोलवलं, म्हटलं आज तुझ्या बायकोचं नाव मला बदलून टाकायचंय. बरं काय चर्चा आहे? त्याच्या बायकोचं नाव देवाला बदलायचंय. आणि नाव बदलण्याचं कारण काय? त्या म्हातारीला गर्भधारण राहत नाही, आणि देवाची चौथी की क्षमतेच्या पलीकडं काहीतरी मला करायचंय. ऐका बरं का, तुमची जी क्षमता आहे ना, ती क्षमता देवच निर्माण करत असतो. तुम्हाला जगामध्ये देवानं पाठवलं, तुमच्याकडे लिमिटेशन्स आहे, 100% लिमिटेशन्स आहे. पण तुम्ही तुमच्या शरीराकडे पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या लिमिटेशन्स देत. अब्रामानं शरीराकडे पाहिलं, तो काय म्हणतो, 100 वर्षाच्या, काय शब्द आहे, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला, 90 वर्षाच्या बायकोला सारेला मूल होईल काय? मूल होईल काय? अब्राम देवाला म्हणाला, इस्माईल तुझ्या समोर. हा, पण त्याच्या आधी देव काय म्हणतो ते वाच बरं 15 वचनामध्ये. हा, मग देवाने हा अब्रामास सांगितले, हा, तुझी बायको सारा आहे, हा, हिला यापुढे साराय म्हणायचे नाही, तिला साराय म्हणायचं नाही, तर तिचे नाव सारा सारा होईल. हा, मी तिला आशीर्वादित करीन. हा, आता देवानं तिचं नाव बदललं, सारायचं काय केलं? सारा. आता अब्राम बोलतोय, नाव चेंज झाले, वाचा. हा, मी तिला आशीर्वादित करेन. मी तिला आशीर्वादित करेन. एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईल. मी तिला आशीर्वादित करेन. तिच्यापासून राष्ट्र उद्भवतील. तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय? आता त्यानं सारायचं सारा केलं, पण बॉडी तीच ठेवली ना हो. आलं का लक्षात तुमच्या? देव म्हटला आजपासून सारायला साराय नाही म्हणायचं, तिला म्हणायचं सारा. त्यानं त्याचं थिंकिंग बदललं. आजपासून साराय म्हणून मी हाक मारणार नाही, मी तिला सारा म्हणणार. परंतु जरीच शब्द बदलले पण विचार नाही बदलले ना. शब्द बदलले, विचार कुठं बदललेले आहेत? आत्मिक जीवन असंच आहे. जे तुमचे विचार कधीच बदलू शकत नाही, तिथं देव तुमची क्षमता कशी निर्माण करणार आहे? क्षमतेच्या पलीकडं देवाला काहीतरी करायचं. आणि देवाची क्षमता काय? ऐका बरं का, देवाची क्षमता काय? जिथं तुमची बॉडी 90 वर्षाची सारा हे तिचं शरीर सांगत आहे अब्रामाला, अरे ती 90 वर्षाची आहे, तिचं गर्भाशय बंद आहे, तिच्या तोंडातले दात पडलेले आहेत, तिला सुरकुत्या आलेल्या आहेत, तिला लांबचं दिसत नाहीये. आता ती सारा अब्राम तिच्याकडे पाहतो, त्याचं शरीर ती गोष्ट स्वीकारत नाही. कोणती गोष्ट स्वीकारत नाही? दात पडलेल्या म्हाताऱ्याला लेकरू कसं होणार आहे, हेच आहे. आणि विचार करा, स्वर्गामधल्या देवाला स्वर्गामध्ये बसून काय कारभार करायचा आहे हे कुणीच विचारत नाही. देव स्वर्गामध्ये बसला, तुम्ही जागेवरती बसला तर तुम्ही काही करणार नाही. जास्तीत जास्त तुमचं बायबल घेऊन वही पेन घेऊन उघड रगडत बसणार आहे. आणि काय काय तर रगडतात का नाही ते बी माहित नाही. उगाच त्या लहान लेकराला द्या का तुम्ही बसल्या बसल्या ते पण काहीतरी लिहित असतं, लिहिता येत नाही तरी 1 2 3 4 आणि असं दाखवतात की अख्खा पाळकाचा संदेश उतरून टाकायला लागले. तुम्ही पण लिहितात ते. आता विचार करा, तुमचं बसणं आणि देवाचं बसणं याच्यात फरक आहे. देव स्वर्गामध्ये बसतो आणि बसता बसता म्हणतो, 100 वर्षाचा अब्राम लंगडत लंगडत चाललेले, दाढी पिकलेले आहेत, त्याचे गालफड आत गेलेले. आणि तेव्हा देव अचानक त्याच्या डोक्यामध्ये येतं, चला याला आणि बाप करू आणि त्या म्हातारीला आई करू. आता इकडं देवाचं डोकं फिरलं, तो खाली आला आणि अब्रामाशी बोलायला लागला. दोघांचं डिस्कशन चालू. प्रभू काय? अरे तुझ्या म्हातारीला मला मूल द्यायचंय.
किती लाजला देवासमोर, तो लाजला. ऐका, आणि त्याला मोठा प्रश्न पडला. बरं, त्याला लाज वाटल्यावर तो पालथा पडला, तो प्रार्थनेला नाही पालथा पडला, हसता हसता तोंड झाकून घ्यावं म्हणून लाजून तिथं बोलायला. जाऊ दे ना, म्हातारीला मूल देण्याच्या ऐवजी जो इस्माईल दिला त्याला तू वाचव. देवाला आहे ते वाचवायचं नाही, तर नवीन तुमच्या क्षमतेच्या पलीकडे देवाला तुम्हाला द्यायचं आहे. क्षमतेच्या पलीकडे तुमची क्षमता काय आहे, काय तुमची ताकद आहे, कान देऊ नये का? सर, तुम्ही जिवंत देवाला भजणारे लोक आहात, जिवंत देवाला अनुसरणारे लोक आहात, जिवंत देवाकडे तुमचं चित्त लागलेलं आहे, तर तुमच्या क्षमतेकडे पाहू नका, तुमच्या बॉडीकडे पाहू नका. आज रात्री एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, तुमची बॉडी, तुमची क्षमता तुम्हाला मर्यादित करणार आहे, तुमचं शरीर तुम्हाला सांगणार आहे. कोणता सुद्धा व्यक्ती, जसं मी पाहतो शौलानं दाविदा संबंधानं ऐकलं, काही लोक त्या ठिकाणामध्ये आणि दावीद चर्चा करत असताना शौलाने विचारलं, अरे कोण व्यक्ती काय बोलत आहे? तो नाही, मला गल्ल्याताला मारायचंय. तो म्हटलं घेऊन ये बरं. त्याचे एवढे सैनिक कोणी लढायला तयार नाही, आणि हा व्यक्ती म्हणतो मला मी गल्ल्याताशी लढायला तयार आहे, कोण घेऊन ये? आणि घेऊन आलं, बघतो तर एवढा बुटका व्यक्ती. तो म्हटलं काय करणार आहे? तो म्हटलं की नाही, मी गल्ल्याताशी लढणार आहे. युद्धाचा अनुभव, हा, मी अस्वलाच्या तोंडातनं माझं वासरू, माझं कोकरू काढलं, सिंहाच्या जबड्यातनं माझं कोकरू काढ. अरे, सिंह वेगळा आणि गल्ल्यात वेगळा. तो गल्ल्यात असो सिंह असो, माझी क्षमता, माझा देव ही माझी पॉवर आहे, माझी क्षमता माझा देव आहे. मला माहितीये मी माझ्या क्षमतेने गल्ल्यात हलवणार नाही, पण त्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि याच्याद्वारे मी त्या गल्ल्याताला हरवणार आहे. क्षमतेच्या पलीकडं, क्षमतेच्या पलीकडं तुमच्याकडे काहीच पावर नाही, हरकत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पावर घेऊन येणाऱ्या लोकांची देवाला गरजच नाही आहे. कोण जर म्हटलं माझ्यातलं एक पावर आहे, गो बॅक सायमन, माघारी जा, तुझा उपयोग नाहीये. म्हणून तर 30,000 लोक गिदोनाला पानवट्यावर तो म्हटला, अरे एवढ्या लोकांची मला गरज नाही, फक्त एक वाक्य बोल, युद्धाची भीती कोणाला वाटती असं म्हटल्यावर 22,000 लोक निघून गेले. अजून घेऊन जा म्हटलं पानवट्यावरती, पाणी प्यायला 300 लोक. तो म्हटलं 300 लोकांच्या द्वारे मला विजय द्यायचा. या 300 लोकांचं वैशिष्ट्य काय? हे लोक माझ्यावरती अवलंबून आहेत. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देवावरती अवलंबून राहता, त्यास देव तुमच्या शरीरामध्ये सगळ्यांपेक्षा जास्त क्षमता निर्माण करतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? तुम्ही तुमच्या शरीरावरती अवलंबून राहू नका. मला किती चांगलं बोलता येतं हे डोक्यातनं काढा. अजून एक गोष्ट मला सांग, मला बोलता येत नाही हे पण डोक्यातनं काढा. हा मोशे तिथं मिस्त्री इस्रायल लोकांना मारत असताना मोशे गेला आणि त्याला गाडलं, मारलं, आणि पुन्हा दोघांची भांडणं चालल्यावर मोशे म्हटला, अरे आपापसात काय भांडता? त्याच दुसरा तो इस्रायल व्यक्ती काय म्हणतो, तुला कोणी आमच्यावरती मुकादम ठेवलं का? आणि तू त्या आता बघा, याला एवढं सगळं बोलायला येत होतं, एवढे भांडणं मिटवता येत होते, पण तरी सुद्धा जेव्हा देव त्याला म्हटला, मोशे मी माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी तुला पाठवत आहे, तर मोशेचा शब्द काय होता? मी. त्याला माहितीये सगळं काम करणं सोपं आहे, पण देवाचं काम करणं, भांडण करणं सोपं आहे, पण देवाचं काम करणं लय कठीण आहे. सगळ्यात कठीण काम कोणतं आहे? त्यांनी भांडण करताना आणि भांडण सोडवताना पण तो होता आणि भांडण करताना पण तो होता, परंतु त्याला जेव्हा कळलं देवाचं काम करणं कठीण आहे, तो म्हटला मी जड ओटाचा आहे. आणि प्रभूला ऐका बरं का, काय वाक्य बोलतो मी, देवाला जड ओठांच्या लोकांची गरज आहे. म्हणजे काय? कमी बोला, जास्त कृती करा, ही तुमची क्षमता आहे. बऱ्याच वेळा तुमची क्षमता का निघून जाते माहिती का? जसं ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता, त्यानं आपली क्षमता वापरली. कोणती? देवानं आकाश कपाट उघडली तरी एवढी जबर स्वस्ताई, आणि देवानं त्याची क्षमता दाखवली, मी उघडेल पण त्याच्यातला भाग तुझ्याकडे नसणार आहे. काम देऊ नाही का? आज रात्री मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही तुमच्या शरीराचा विचार करणं सोडून द्या.
आणि तुम्ही दिसतो त्याप्रमाणे चालण्याच्या ऐवजी तुम्ही विश्वासानं पाहायला सुरुवात करा. आणि विश्वास काय आहे? कोणता विश्वास आहे? विश्वास म्हणजे देवाच्या वचनावरती अवलंबून राहणे, याला विश्वास म्हटलेला आहे. काय विश्वास आहे तुमचा? प्रार्थना करता म्हणून तुमच्यात विश्वास नाहीये. प्रार्थना करता म्हणजे तुमच्यात विश्वास नाही. तुम्ही चर्च मध्ये बसला म्हणून तुमचा विश्वास नाही. आता जर तुमच्या विश्वासाची पारख करायची असेल ना, 4 स्टेनगनच्या आत्रिके आतमध्ये येऊ द्या, हातामध्ये त्यांच्या तलवारी आणि बंदूक असू द्या. आता सगळे इतकं छान ऐकत बसलेले आहेत आणि मग मी पण प्रीचिंग करताना असं तसं हातवाऱ्या करून जोर जोरात बोलतोय आणि तिकडून ते आले आणि त्यांनी ठेवली पिस्तूल, स्टेनगन माझ्या डोक्यावर ठेवली आणि म्हटलं बोल आता येशू. आणि तेव्हा मी येशू म्हणण्याच्या ऐवजी शरणागती पत्करतो. म्हणजे प्रीचिंग करणं म्हणजे विश्वास नाहीये. प्रीचिंग करणं म्हणजे विश्वास नाहीये. काय विश्वास आहे? शद्रक, मेशक, अबेदनगो भट्टीमध्ये पडताना म्हणतात, राजा या भट्टीमध्ये पडलो तरी चालेल, या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे, पण तू सांगतो त्या मूर्तीला मी दंडवत घालणार नाही, याला विश्वास म्हटलंय. आणि ते देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. तो तुमचा विश्वास आहे. म्हणून पुढे तुम्हाला सांगतो, या शरीरावरती जाऊ नका. तुम्ही काय आहात, तुम्ही कशात, तुमचं शरीर तुम्हाला फुगवतं का? तुमचं शरीर तुम्हाला उगीच फुगवतं. आणि लोक पण फार विचित्र असतात बरं का. ते कधी कधी उगीच तुम्हाला, नाही तुम्ही सलमान दिसता, आणि या सलमानचा डोळाच गायब आहे हो, पण त्याला सांगतात आणि याला उगच आरशासमोर बघितल्यावर मी कसा दिसतो, मी कसा दिसतो, आणि त्याच्या बॉडीकडं तो त्याच उद्देशानं बघत असतो. म्हणजे लोक जे तुम्ही दिसता ते तुम्हाला कधी दाखवणार नाहीत. ऐका, तुम्ही जे आहात ते लोक तुम्हाला कधीच दाखवणार नाही. का मी वाक्य वापरतो माहिती का? अब्राम आपल्या बायकोला म्हणतो ही गर्भधारण होऊ शकणार नाही. अब्राम त्याच्या पत्नीला गरोदर होईल हे दाखवतच नाही, पण देवाला तुमची क्षमता माहित असती आणि देवाला माहितीये सारेला गर्भधारण करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, आणि आज रात्री देव तुमची क्षमता तुम्हाला दाखवायची आहे. काय तुमच्यामध्ये ताकद आहे? कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये? अब्राम तिचा पती आहे. ऐका, अब्राम तिचा पती आहे, तिच्या जवळचा व्यक्ती आहे. कधी कधी जवळचे व्यक्तीच तुमची क्षमता तुमच्यातनं काढून टाकणार आहेत. काय मी बोलतो ते ऐका. तुमचे जवळचे लोक आहेत, त्यांना तुमची क्षमता माहित नाही. मी पाळक आहे, माझ्यावर पण विश्वास ठेवू नका बरं का. माझ्यावर पण विश्वास ठेवू नका. मला नाही तुमची क्षमता माहित, पण देवाला तुमची क्षमता माहिती आहे. आणि देवाला तुमची क्षमता माहित असताना काही लोक, जसं अब्राम सारेच्या वक्तव्यावरती हसला. कोण हसला? हो, नवराच हसला. घरचे बाहेरचे असले तर गोष्ट वेगळी. कोण हसला? सगळं वाचते, म्हणजे मला तुम्हाला अगदी चांगलं समजावून सांगता येईल. 15 वर्षापासून मग देवाने अब्रामास सांगितले, तुझी बायको साराय, हिला यापुढे साराय म्हणावायचे नाही. साराय म्हणावायचं नाही, तर तिचे नाव सारा होईल. सारा होईल. मी तिला आशीर्वादित करीन. मी तिला आशीर्वादित. एवढेच नव्हे तर, एवढंच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. देवाला तुमचं नाव बदलायचंय. देवाला तुमचं डायलॉग मराठीमध्ये असतो बघा, हे जर केलं नाही तर नाव बदलून टाकेल, नाही का आम्ही म्हणतो. जर नाव बदलून टाकेल जर असं केलं नाही. देवाचं सगळं उलट आहे. देव आधी नाव बदलतो आणि मग कर्तृत्व करायला भाग पडतो. आधी देव तुमचं नाव बदलतो. तो झालं साराय साराय, लाडाचं बोलतो ना तू, 3 अक्षरी साराय साराय, उठल्यापासून साराय साराय साराय. आता नाही, आजपासून तिचं नाव तिचं नाव मी बदलणार आहे आणि तिचं नाव साराय ठेवणार आहे, सारा ठेवणार आहे. आणि जेव्हा जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये नावं बदलली, ऐका बरं का, याकोबाला पण तो म्हणतो इथून पुढे तुला याकोब नाही, तुला इस्रायल म्हणजे आशीर्वादित व्यक्ती बनवेल. पेत्रला पण तो काय म्हणतो, शिमोना तुला तर शिमोन म्हणणार नाही, तुला पेत्र म्हणजे पेट्रास, खडकामध्ये तेल असणारा तू पेत्र. आणि जेव्हा नाव बदललं
तेव्हा नाव बदललेल्या पेत्रनं 3000 लोकांचं तारण केलं. क्षमतेच्या पलीकडचं काम देवानं त्यांच्याकडे करून घेतलेलं आहे. क्षमतेच्या पलीकडं. नाव बदलण्याच्या आधी पेत्र सामान्य होता. एकदम शांत बस, नाही तर बाहेर जा. गप्पा नाही मारायच्या. समोर बघ, एकदम शांत. क्षमतेच्या पलीकडे देव काम करत असतो. तुम्हाला पण तुमचं नाव बदलावं लागणार आहे. तुम्ही ज्या नावानं जगत आहात त्या नावामध्ये तुमचा स्वभाव आहे. ऐका, आणि तुमचं नाव तुमची क्षमता काढून टाकत आहे. काय तुमच्या लक्षात येणार नाही. थोडं थोडं फोडून फोडून तुम्हाला सांगेल. प्रत्येकाला एक नाव आहे आणि त्याच्या नावाप्रमाणे त्याचा स्वभाव आहे. आता पास्टर तेलोरे म्हटल्याबरोबर तुम्हाला लगेच वेगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येतं. नाही, तावातावानं सांगतात बरेच लोक. तुमचं इतकं सुंदर भाषा की आमच्या मनामध्ये जाती आणि आम्हाला ते समजतं, आणि तुमचा जोश, तुमचा उत्साह, आणि बरोबर तुमच्या लक्षात. अजून तुम्हाला दुसरा कोण सेवक सापडला किंवा नाही, ते फार सायलेंट बोलतात, एक एक शब्द एक एक तासानं बोलतात, मग आम्हाला झोप लागते. तुमच्या नावात ते बरं, ते नाव काढल्याबरोबर लक्षात येतं. काही लोकांचं तुम्ही नाव काढल्याबरोबर कळतं. ते बोलतात खूप छान, पण गडबडीने बोलतात. काय बोललं तेच लक्षात येत नाही. म्हणजे त्या नावामध्ये काहीतरी गुणधर्म लपलेला आहे. आता त्या नावामुळं त्यांची क्षमता मर्यादित झालेली आहे. आता तुमच्या पण नावापुढे आहे. काही लोक म्हणतात ते भांडखोर आहेत. तुमचं नाव आल्यावर हे भांडखोर आहेत, हे फारच मंद आहेत, हे नाही, त्यांना बोललेलं कळतच नाही. मग हे कळतं पण जरा जास्तीच कळतं. आणि तिथं काय होतं माहिती का, इकडं तुमच्या क्षमतेला मर्यादा येते. आता देव म्हणतो नाही, मला तुझी मर्यादा काढायची. मग देव रिपेअरिंग चालू करतो. आणि रिपेअरिंग चालू करत असताना इकडं याकोबाची रिपेअरिंग केल्यावर तो म्हणतो, तुला नुसतं याकोब म्हणायला मला नाही आवडत. मला वाटतं आशीर्वादित व्यक्ती होऊन राष्ट्र जेव्हा तुझं नाव घेतील, जो कोणी इस्रायलाला शाप देईल तो शापित, इस्रायलाला आशीर्वाद देईल तो आशीर्वादित. का? जेव्हा देव तुमच्यातली क्षमता बाहेर काढतो, त्या जगातला कोणताच व्यक्ती तुम्हाला शाप सुद्धा देऊ शकत नाही. याला म्हटलं तुमच्यातली क्षमता बाहेर काढणं, आणि क्षमतेच्या पलीकडे देवाने काहीतरी काम करा. आज रात्री तुमची क्षमता देवाला बाहेर काढायची बरं का. आता तुम्ही म्हटलं पाहिजे, नाही प्रभू मी शांत आहे, पण माझा स्वभाव मला काढून टाकायचा आहे. बघा, शांत राहिला ना, शेजारी बसायला सुद्धा विचार करतो माणूस. कारण तुम्ही नुसतं बोलायचं आणि त्या माणसाने नुसतं तुमचं तोंड बघायचं. मग ते काय म्हणतात, पिकनिकला जाताना ते नको, त्यांना बघून झोप येते, काहीच बोलत नाही अख्ख्या गाडीमध्ये. काही लोक असतात खूप बडबडे असतात. मग ते काय, त्यांना घेऊ, तेवढाच गाडीत टाइमपास होतो. ते पाहिजे गाडीत बडबड 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 करतात. मी येताना ते लांबचा प्रवास असेल तर मग तो सूरजला सांगते घ्यावा, कारण एवढं चिमण चारा आणतात. केक, वेफर्स, चॉकलेट, चिंगम, सगळं गाडीत पिशवी भरून असते. त्यांचे कपड्याच्या पिशव्या कमी, खायच्या पिशव्या जास्त असतात. मग असं वाटतं प्रवासात ही व्यक्ती असली म्हणजे भूक लागणार नाही, लागली तर पुरवठा होणार. व्यक्ती आली की त्या व्यक्तीची क्षमता समोर आलेली आहे. आणि देवाला वाटतं या व्यक्तीच्या स्वभावाच्या पलीकडे मला काहीतरी करायचं आहे. त्याला सारेला पाहिलं, गर्भाशय बंद आहे, दात पडलेले आहेत, केस पांढरे झालेले आहेत, कातडी हाडाला चिटकलेली आहे. आणि प्रभू म्हणतो नाही, आता मला तिला आशीर्वादित द्यायचं करायचं आहे. कान देऊ नाही का? जेव्हा तुमची क्षमता संपती, सगळी परिस्थिती बदललेली असती, त्यास प्रभू काय म्हणतो माहिती का, तुम्ही तुमच्या बॉडीकडे पाहू नका. सारे तुझ्या बॉडीकडे पाहिल्यावर तुझा नवरा सुद्धा हसणार आहे. सारे तुझ्या बॉडीकडे पाहिल्यावर शेजारी पाजारी सुद्धा हसणार आहे. परंतु आता माझ्या क्षमतेकडे पहा. अब्राम त्याला म्हणतो, अब्रामा आता सारा, तिचं नाव मी बदलतो आणि इथून पुढे तिला साराही नाही, तिला सारा म्हणणार आहे. आणि सारा हा शब्द बाहेर येईल, त्यास ती नुसती सारा नसणार आहे, राष्ट्राला जन्म देणारी माता असणार आहे. देव तुमच्याकडे पाहिल्यावर तुमचं नाव बदलेल. त्यास तुम्ही ते नाही, तुम्ही देवाच्या क्षमतेने भरलेली लोक आहात. आज रात्री देव त्याची क्षमता तुमच्यामध्ये टाकत असताना तो म्हणतो, आपल्या शरीराकडे बघू नका, माझ्या विश्वासदायी सामर्थ्याकडे पहा. आणि माझं सामर्थ्य राष्ट्र या तुमच्यापासून
एका मोठ्या राष्ट्राची निर्मिती, एवढी मोठी निर्मिती लोक पाहिल्यावर थक्क होतील आणि म्हणतील, अरे हीच सारा जिचं गर्भाशय बंद होतं, पण या सारेच्या पोटामधनं आला तो इसहाक. इसहाक इसहाक इसहाकाची क्षमता देव तुमच्यामध्ये टाकणार आहे. इसहाकाची क्षमता. आणि म्हणून लक्षात ठेवा, अब्रामाला हसायचं तर हसू द्या. आमेन म्हणाल का? आपल्या महाराष्ट्रीयन जर बायका असत्या ना तर त्या नवऱ्याचं जाबाड धरलं असतं. मला हसायची हिम्मत केलीच कशी? तुम्ही कसं काय मला बघून हसला? अहो त्यानं तोंड वाकडं करू द्या. त्यांनी साडी घेताना ते म्हणते, ही कशी हो, ती भारी असते. आणि मग तो म्हणतो की नुसतं एवढंच होऊ द्या. खरी गेल्यावर त्याचं तोंड राहतं का बघा. अब्राम हसला. हसच लिहिले ना, वाच बर. हा 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 100 वर्षाच्या माणसाला मूल कसं म्हटलं हो? अजून मनातल्या, मग मनातल्या मनात म्हटलेलं बायबल मध्ये कसं काय आलं? तो अब्राम मनातल्या मनात म्हटला, मग बायबल मध्ये कसं काय आलं? अहो देव क्षमता निर्माण करताना तुमच्या मनात काय चाललं ते पण बघतो बरं का. काय मनात चाललंय, तुम्हारे दिल में क्या है, तुमच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय. इकडं अब्राम मनातल्या मनात बोलला, 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला मूल कसं होईल, 90 वर्षाच्या सारेला अशा पद्धतीने मूल होणार आहे. कान देऊ नाही का? तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी देव जाणत असतो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. प्रत्येकाच्या मनातली प्रत्येक गोष्ट. आणि ती गोष्ट जर मनातली गोष्ट बायबलमध्ये नोंद होती, ऐका बर का, मनातली गोष्ट कुठं नोंद होती? तुमच्या मनात तर काय काय चाललं, तुमचं तर किती मोठं बायबल तयार होईल. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, चर्च मध्ये आला ना, इथं आल्यावर इथं किती पण हसा, अंदर क्या है वो खुदा देखता है. मनात काय चाललं हे देव बघतो. आणि ज्याची क्षमता वाढवायची ना, तर पहिल्यांदा देव त्याच्या मनाला रिपेअर करत असतो. पहिले अब्रामाच्या मनाला रिपेअर करायचंय. आणि सगळ्यात तुम्हाला कमकुवत बनवणारं कोण? तुमचं मन आहे. आम्ही म्हणतो नाही, माझ्या मनाला नाही वाटत, मला नाही वाटत आता हे मी करावं, मला नाही वाटत मी आता प्रार्थना करावी. मन सांगतं बरं का, मन सांगतं, तुमचं शरीर कृती करतं. आणि कधी कधी तुमचं मन सांगतं तुम्ही प्रार्थना करत नाही, पण चर्चमध्ये बसलेलं असता, मन तयार नसतं. आणि ज्यांचं मन तयार नसतं ना, ते अस्वस्थ असतात. पहा, मन तयार, तुमचं मन नाही, तुम्ही अस्वस्थ आहात, बेचैन आहात, चुकते तुम्ही, आणि तुमचं मन थाऱ्यावरती नाही. का तर तुमच्या मनाने तुम्हाला कमजोर केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं तुमची बॉडी विकसित होत असते. जसं मन तसं तुमची बॉडी विकसित होत असते. आपोआप कधी कधी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं डोकं दुखायला लागलं, आपोआप तुमचं मन पण सांगतं तुझं पण दुखायला लागलं. आणि बघा, मला वाटतं मागं नगरमध्ये एक प्रिचर येऊन गेले होते. तुमच्या नगरच्या सगळ्या खबरा मला तिथे येतात. आणि ते सगळे लोक तिथं जमले. आणि त्या प्रिचरने काय केलं, सगळ्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या. तो म्हटले सगळे ओकणार आहेत. आणि जेवढे जमले त्यांच्या हातात पिशव्या आले, ते भडाभडा ओकायला चालू केलं. कसं काय आलं, ह्याने ओकल्यावर तो कसं काय ओकला? आपोआप मन तयार झालं, तो ओकला तू पण ओक. आणि ते आपोआप ओकायला येतं. का तर मन तसं तयार होतं ना. आणि काही वेळेस तुमचं मन इतकं खंबीर बनतं ना, तुम्ही ठरवतो नाही, मी हे नाही स्वीकारणार, माझी बॉडी ते स्वीकारत नाहीये. तुमच्या बाबतीमध्ये नाही, पण माझ्या बॉडीमध्ये जर तुम्ही बघितलं ना, किंवा मला असं वाटतं, लोक म्हणतात की नाही तुमच्या शरीरात फार कमजोरी जाणवायला लागली आणि तुमचा आवाज बसलाय आणि तुम्ही वीक दिसायला लागलेला आहे, हे लोक मला बघून सांगतात. मी म्हणतो नाही, मी नाही ते स्वीकारत. लोक म्हटले तुम्ही वीक दिसताय, मी म्हणतो नाही, माझं वजन तेवढंच आहे. कोणतं तुमचा आवाज नाही नाही,
आज तुम्हालाच कानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, माझा आवाज आहे तसाच आहे, मी काही स्वीकारत नाही, कारण मला माहितीये जेव्हा मी स्वीकारेल तेव्हा मी कबरेत असेल, पण जेव्हा मी त्या बियॉन्ड त्याच्या क्षमतेच्या पलीकडे जाईल तेव्हा मी मिरॅकलसाठी तयार असणार आहे, सामर्थ्यासाठी तयार असणार आहे, प्रभूचं कार्य करण्यासाठी तयार असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या शरीराच्या मर्यादेकडे पाहू नका. ठेव अब्रामाला सांगतो, सारेचं शरीर पाहू नकोस. ऐका, आज रात्री तुम्ही इथं मंदिरामध्ये बसलेला आहात, तुम्ही कोण आहात अजून तुम्हाला माहितच नाही. अब्रामाला माहित नाही सारा इसाकाला जन्म देणार आहे, नाही माहिती अब्रामाला. सारेला पण माहित नाही. सारेला काय वाटतं, मी दासी पासून अब्रामाला मुलगा देणार आहे. हीच गोष्ट आहे. जे तुम्ही आहात ते तुम्ही नाही, तुम्ही देवाची क्षमता आहात. आणि देवाची क्षमता काय, इश्माईल नव्हे तर देवाची क्षमता इसहाक आहे. आणि तुमचं लक्ष इसहाकडे असू द्या, तुमचं लक्ष तुमच्या क्षमतेकडे असू देऊ नका. मला माझी क्षमता काय होतं माहिती का, चर्चमध्ये ढोलकं वाजवणं ही माझी क्षमता होती. मी ढोलकं वाजवायचो चर्चमध्ये, कोंगो वाजवायचो, ढोलकं वाजवायचो. आणि मला आठवत नाही मी चर्चमध्ये लिडिंग पण कधीतरी केलंय. हा, जेव्हा केलं लिडिंग तेव्हा मला आठवतं की ते लिडिंग ऐकल्यावरती एक पास्टर मुंबईवरून आलते आणि मीटिंग चालू होती. त्या मीटिंगमध्ये ते पाळक आले आणि ते म्हटले की आमच्या भाडकर बसला, म्हटलं रॉबी हा मुलगा मला देऊन टाक, मी याला बँकेत कामाला लावतो आणि त्याला मुंबईमध्ये ठेवतो. तर म्हटले माझं आता इनमिन आमच्या क्वायरमध्ये तिघच, मी, माझा छोटा भाऊ आणि तिसरा एक होता तो तिचा आजोबा, या महिमाचा आजोबा, असे तिघ जण. आता याला एक दिल्यावर दोनच राहतात, ते कुठलं क्वायर मध्ये देणार. ते म्हटलं बाबा राहू दे मला. मग ते पण मला भीती घालायला. अरे ते म्हटले त्यांच्याकडे जे काम करणारे लोक आहेत तिथं काम करतात आणि रात्री फुटपाथवर झोपतात. मी म्हटलं मला पण नेऊन बँकेतून फुटपाथवर झोपवलं, माझ्या डोक्यातलं ते निघून गेलं. म्हणजे कधी कधी तुमची क्षमता तुम्हाला कळत नाही. मला असं वाटलं एवढंच माझं जीवन आहे, चर्चमध्ये जाईल मी लिडिंग करेल, मग कधी वाटलं ढोलकं वाजवेल, ते असणार कोंगो वाजवेल, जास्तीत जास्त पेटी वाजवेल, तबला वाजवेल, याच्या पलीकडं नाही. मला माझी क्षमता. आणि इकडं प्रभूची इच्छा होती की मी त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मोठं काम करावं. आता विचार करा, जर मी माझ्या बॉडीकडे पाहिलं असतं, माझ्या क्षमतेकडे पाहिलं असतं, तर आज रात्री शेंडीमध्ये देवाचं वचन गाजवलं नसतं. पण जेव्हा मी देवाकडे पाहिलं, त्यास देव नुसतं शेंडीत नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला घेऊन जातो. ही देवाची क्षमता आहे, ही देवाची ताकद आहे. मग तुम्ही तुमच्या क्षमतेला त्याच्यावर का अवलंबून राहता? तुम्हाला नाही वाटत प्रभूच्या हातामध्ये पडावं? पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या देहाकडनं लक्ष काढून घेतलं पाहिजे ना. तुमच्या देहाकडे का पाहता? तुम्ही तुमच्या देहामध्ये अडकला. पौल म्हणतो आम्ही दिसतो त्याप्रमाणे चालत नाही. वाचते वचन पुन्हा एकदा, करंथीकराचं 2 पत्र 5 अध्याय 7 वचन. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह ग्रहवास करणं हे आम्हास अधिक बरे वाटते. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या बॉडी पासून दूर जाता, तुमच्या शरीरापासून तुम्ही दूर जाता. तुमचं शरीर ही तुमची एक ओळख आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमचं शरीर ही तुमची ओळख आहे. जसं या ठिकाणामध्ये बसलेले हे दोन माझ्यावर आलेले ब्रदर, एक शारोन आहे, दुसरं सूरज आहे, त्यांना आता तुमची बॉडी त्यांच्या बॉडीकडे बघते. तुमची बॉडी त्यांच्याकडे बघून काय म्हणते? तो शारोन आहे आणि तो फक्त माईक मध्ये देवाचं वचन वाचत आहे. शारोनची बॉडी पण काय स्वीकारते? पास्टर वचन वाचायला सांगणार आणि मी ते वाचणार. आता ही झाली बॉडी मधलं नुसतं, त्यांनी बॉडी तुमची पाहिली. आता उद्या शारोन जर तुम्हाला कुठं जर भेटला तर तुम्ही त्याला बघितल्यावर काय म्हणणार? तुम्ही फार छान वचन वाचता बरं का, आणि पास्टर बरोबर तुमचं वचन वाचताना आम्हाला बरं वाटतं. ही तुमची ओळख झाली. आता प्रभूला वाटतं क्षमतेच्या पलीकडे काहीतरी घडलं पाहिजे.
मग शारोनने नुसतं त्याच बॉडीत नाही राहायचं, चला मी देवाचं वचन वाचणारे पास्टर तेलोरे बरोबर जाणार देवाचं वचन, आता गावोगावी जाऊन देवाचं वचन वाचणार. देवाला वाटतं वचन वाचता वाचता स्तेपनानं वाढता असं प्रभावी सेवा करावी की स्तेपनाला इकडे दगडमार होत असताना पौलाचा शौलाचा पौल व्हावा आणि एक प्रभावी सेवा अस्तित्वात यावी. हे बियॉन्ड तुमच्या क्षमतेच्या पलीकडचं असणारं काम आहे, क्षमतेच्या पलीकडं. एक दिवशी तुम्हाला इथं शारोन आज तुम्हाला वाचताना दिसेल, पण मी म्हणतो ते दिवस लांब नसतील. याच शेंडीच्या चर्चमध्ये येऊन तो एकदा मोठं प्रवचन करताना दिसेल. का? हे क्षमतेच्या पलीकडच्या गोष्टी आणि प्रभू ते करणार आहे. अहो जन्माला काय तुम्हाला देवानं असंच घातलं कुठंतरी जाऊन बसावं, 4 टाळ्या वाजवायत. मला पण आठवतं मी पण आज जायचो आणि वक्त आल्यावर टाळ्या, काय बोलतात काय प्रभावी. एकदा मला पण असं प्रभूने केलं तर, अहो मी नुसतं मलाच केलं तर झालो म्हातारा. टाळ्या वाजवत आयुष्य खर्च करू नका, क्षमतेच्या पलीकडे वापरलं जावं ही प्रभूची अपेक्षा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? जे अब्राहमानं केलं ते तुम्ही केलं पाहिजे. काय केलं अब्राहमानं? वाचा ते वचन परत एकदा. मग देवाने अब्राहमास सांगितले, तुझी बायको सारा आहे, हिला यापुढे सारा म्हणावायचे नाही, तर तिचे नाव सारा होईल. मी तिला आशीर्वादित करेन. पहिली गोष्ट, जर क्षमतेच्या पलीकडं काहीतरी करायचं तर जे आहे ते बोलू नका. आमेन म्हणाल का? जरा जोरात आवाज येऊ द्या. क्षमतेच्या पलीकडे जायचं आणि देवाची क्षमता तुमच्यामध्ये जे आहे ते बोलायचं नाही. सारा बोलायचंच नाही, साराही नाही बोलायचं. मग काय बोलायचं? सारा. तुम्ही काय करता माहिती का? तुम्ही तुमच्या मुलाची क्षमता, तुम्ही तुमची क्षमता. बऱ्याच वेळा आम्ही विचार करताना मुलीला म्हणतो, काही नाही हो हिच्यासारखा हिला मुलगा बघताना ना कसा मुलगा पाहिजे, नाही कमवून घालणारा असला तरी पुष्कळ झालं. मला आठवतं की मी लहान होतो त्यास आमच्या मावशीला बघण्यासाठी एक व्यक्ती आला. आता त्यावेळेस ते वृद्ध लोकांचं बोलण्याचा डायलॉग असायचा आणि आमची मावशी खूप चांगली होती. तो मुलगा आला, त्याने बघितलं, ते म्हणले आजी तुमची अपेक्षा काय रे? मला आंब्याचं झाड, त्या झाडाखाली बसून चांगलं डिस्कशन आठवतं. लहान होतो पण अगदी माझी ते जिज्ञासा होती, ते सगळं डिस्कशन ऐकलं. ते म्हणले आजी काय अपेक्षा आहे नाती संबंधानं? बाबा एक वेळचं जेवण दिलं आणि माझ्या पुरीला सुखी ठेवलं तरी खूप झालं. आता तो एवढा डांबरट निघल कोणाला माहिती. त्यानं लग्न केलं आणि एक वेळचं जेवण द्यायला लागला आणि मरेपर्यंत त्यांनी तसंच केलं बरं का. शेवटी तो मेला, गाडी खाली पडून त्याला मरावं लागलं, त्याला वाईट मरण आलं. पण त्यानं तो डायलॉग लक्षात ठेवला. का? तर त्यानं ठरवलं नाही या लोकांची मर्यादा, यांची कॅपॅसिटी, यांची क्षमता एवढीच आहे. कधी कधी आम्ही आमच्या क्षमतेला, आमच्या सगळ्या असणाऱ्या शरीराकडे पाहून आम्ही आमची क्षमता ठरवतो, मर्यादा आणून ठेवतो. देवाला नाही तसं वाटत. तुम्ही आहे त्याच्यापेक्षा वेगळं बोला. जर कदाचित तिने असं वेगळं स्वप्न आमच्या मावशीसाठी पाहिलं असतं तर आमची मावशी सुख चांगल्या स्थितीमध्ये राहिली असती. पण तिची स्थिती पाहिल्यावर मी कितीतरी वेळा रडायचो की कसं काय असंही जीवन असू शकतं, का असं घडतं. आमच्या लोकांमध्ये या प्रकारच्या समस्या निर्माण होण्याचं कारण काय? कर्जबाजारीपणा, दारिद्र्य, आजारपण, व्याधिविकार, कौटुंबिक कलह, पती पत्नी मधला संघर्ष, घरामध्ये असणारा वितंडवाद, कुटुंबाची तुटलेली शांती, सेवेमध्ये असणारी मर्यादा, या सगळ्या गोष्टीचं कारण काय? सक्सेस नाही, विजय नाही. आणि जर आम्ही पाहिलं तर कुठल्याच गोष्टीला हात घातल्यावरती आम्हाला विजय नाही. याचं कारण काय? आम्ही जे आहे तेच बोलत असतो, जे आम्हाला दिसतं त्याप्रमाणे आम्ही बोलतो, आम्हाला ज्या प्रकारची परिस्थिती दिसती त्यावरती आम्ही विश्वास ठेवतो, आमच्या घरातलं वातावरण जसं आहे तशाच पद्धतीचा आम्ही विश्वास ठेवतो, आमच्या परीक्षेमध्ये असणारे आमचे रिझल्ट, आमचे मार्क, त्याच पद्धतीनं आमची एकमेकाशी असणारी ओळख, आमच्या घरातले नातेसंबंध, याच प्रकारच्या गोष्टी संबंधाने आम्ही बोलतो. चर्चमध्ये माझं वागणं आणि लोकांशी असणारा माझा व्यवहार यापर्यंत, आणि मी तेवढीच मर्यादा ठेवतो आणि मला क्षमतेच्या पलीकडे जायचं नसतं. लक्षात ठेवा, तुमचा व्यवहार लोकांपेक्षा
देवाशी तुमचा व्यवहार कसा आहे त्या व्यवहारावरती देवाची क्षमता अवलंबून असली आणि अब्रामाची क्षमता देवाचा व्यवहार आणि देवाशी त्याचे असणारे नातेसंबंध याच्याद्वारे अब्रामाला देवाने नवीन क्षमता निर्माण केली. म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्ही तुमच्या जीवनासंबंधानं बोलताना जे आहे ते बोलू नका, देव सांगतो ते बोला आणि देव क्षमता निर्माण करतो. आहे ते नाही बोलायचं. तुम्ही आहे त्याच्यापेक्षा वेगळं बोला. आमची बहीण वैजंती उभं राहा बरं. वैजंती, हा तिला बघा जरा. बसा बसा खाली. मला आठवतं की 9वीला होतं, मला वाटतं 8वीला का 9वीला होते. दोघी बहिणी, त्यांच्याकडे एक BSCची सायकल होती बहुतेक लाल रंगाची, ते घेऊन चर्चला यायचे. आणि घर जर त्यांचं बघितलं तर एक छोटस घर बागेमध्ये. त्यांचे वडील महापालिकेत कामाला होते. धावत पळत पळत अगदी घाम यायचा, चर्चला पळत पळत यायचे. पण त्यांना एक गोष्ट मी सांगितली होती की तुम्ही आहे ते स्वीकारायचं नाही. चांगलं आठवतं त्यांना, जे प्रभू बोलतो ते स्वीकारायचं. बघ, त्यांचे वडील ऍक्च्युली परिस्थिती त्यांची पण चांगली नव्हती, अतिशय हालाकीची परिस्थिती. रोजच्या दिवसामध्ये त्यांना भरपूर स्ट्रगल करावं लागलं.